नमस्कार. आज आपण एका पेनी स्टॉकबद्दल पाहणार आहोत, जो की आपण खूप डाऊनला दिलेला आहे, परंतु सध्याही त्या स्टॉकमध्ये एक मूवमेंट बनण्याचे चान्सेस दिसत आहेत. त्यामुळे आपण त्या स्टॉकबद्दल पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया. स्टॉकचं नाव आहे JP पॉवर. हा स्टॉक आपण लगभग या ब्रेकआउटच्या आसपास दिलेला आहे. 6 रुपयाला आपण JP पॉवर दिलेला होता. आपले 18 रुपयापर्यंतचे टार्गेट होतात, परंतु JP पॉवरनं 18 रुपये ब्रेक करून सुद्धा तो लगभग आता 23-24 रुपयाच्या आसपास येऊन थांबलेला आहे. तर आपल्याला या चार्टमध्ये असं दिसून येतं की JP पॉवरमध्ये अजून मूवमेंट बाकी आहे. बघा, तुम्ही जर यूट्यूबला व्हिडिओ चेक केले, खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असेल की JP पॉवर ऑपरेटर गेम आहे, काय अजून XYZ. बघा, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. सेम याच गोष्टी सुझलॉनला देखील सर्वजण म्हणत होते. जेव्हा आपण सुझलॉन 2-3 रुपयापासून होल्डिंग सांगत होतो, सर्वजण सुझलॉनला देखील हाच व्ह्यू देत होते की ऑपरेटर गेम असू शकतो, लॉस मेकिंग कंपनी. परंतु आता तीच लोक सुझलॉनचं 100 रुपये टार्गेट देत आहेत. त्यामुळं मी JP पॉवरबद्दल एक सांगू इच्छितो तुम्हाला. शेअर बाजारात सर्व व्ह्यू असतात, किंवा आपण त्याला असं म्हणू, एक प्रिडिक्शन असतात, ॲनालिसिस असतं, कुठल्या तरी गोष्टीचा बेस घेऊन केलेलं असतं. 100% परफेक्ट होईल असं शेअर बाजारात कोणीही सांगू शकत नाही की असंच होईल. परंतु कुठल्या तरी गोष्टीचा बेस घेऊन दुसऱ्या गोष्टीचा ॲनालिसिस केलेलं असतं किंवा एक प्रिडिक्शन दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना स्वतःचा विचार करून, किंवा तुम्ही ज्याही फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला घेत असेल तिथं घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु JP पॉवरबद्दल मला काय वाटतं मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा, JP पॉवरमध्ये एक आपल्याला या ठिकाणी म्हणजेच 23.50 ते 25 या रेंजमध्ये एक रेजिस्टन्स फेस होईल. जर या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स फेस झाला आणि तुमचा स्टॉक असा जाऊन या पद्धतीनं डाऊन आला, तर लक्षात ठेवा, आपल्याला मागील सपोर्ट म्हणजेच लगभग 17 ते 18 रुपयाला बाय ऑन डिप्सला JP पॉवरमध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. हा पहिला सिनेरिओ झाला. दुसरी गोष्ट, जर JP पॉवरनं 25 रुपये क्रॉस करून 2 ते 4 दिवस किंवा आठवडा म्हणलं तरी, एक वीक म्हणलं तरी चालेल, होल्डिंग ठेवलं, तर लक्षात घ्या, आपले टार्गेट असतील. पहिलं टार्गेट 29, 35, 40 ते 44 रुपयापर्यंत आपल्याला JP पॉवरचे टार्गेट दिसू शकतात. किंवा जर हा रेजिस्टन्स झोन क्रॉस करून एक आठवडा, एक वीक होल्डिंग असेल, किंवा नेक्स्ट क्रायटेरिया काय असेल, तो तिथपर्यंत रीच झाला आहे, त्यानंतर करेक्शन दिलं आहे, बाय ऑन डिप सिस्टम पाठीमागाला सपोर्ट घेऊन 17 ते 18 यामध्ये बाईंग बनते, या रेंजमध्ये. ओके, आता जर या कंपनीबद्दल बेसिक गोष्टी पाहायच्या असतील की कंपनी काय आहे, किंवा याचे फंडामेंटल पाहायचे असतील, जर आपण गेलोत आणि पाहिलं, तर लक्षात घ्या, JP पॉवर या ठिकाणी 15,000 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे. ऑल टाईम हाय 23 आहे, करंट प्राईस 23.20 आहे. ओके,
जर तुम्ही प्रॉफिट लॉस बघितलं 2012पासून कंपॅरिझन इयर टू इयर, तर लक्षात घ्या 2012मध्ये कंपनी प्रॉफिटेबल होती. लगभग 2016पासून कंपनी लॉस मेकिंग सुरू झाली. 16 ते 2020पर्यंत कंपनी खूप मोठा लॉस मेकिंग होती. आणि या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्या 2012पासून लॉस सुरू झालेला, तर 9पासून ही कंपनी टोटल डाऊन ट्रेड, आणि 2016-20ला जो सर्वात जास्त लॉस होता या टायमाला या कंपनीचा शेअर्स लगभग 60 पैशापर्यंत आलेला आहे, 60-70 पैशापर्यंत. चेक करा, लगभग 60 पैशापर्यंत या कंपनीचा शेअर्स आलेला आहे. आणि त्यानंतर नेट प्रॉफिट 2021पासून कंपनी प्रॉफिटेबल आहे. सेम 2021पासून कंपनीनं मुवमेंट सुरू केला आहे, लक्षात ठेवा. सध्याच्या घडीला बघितलं तर कंपनी जवळपास 2100 कोटी रुपये लॉसपासून प्रॉफिटेबल झाले गेलेली. असं म्हणू शकत नाहीत की तुम्ही ही कंपनी लॉस मेकिंग आहे किंवा टोटलच लॉस आहे या कंपनीमध्ये. हीच गोष्ट मी तुम्हाला सेम कंपॅरिझन करून दाखवेल सुझलॉनमध्ये. सुझलॉनमध्ये देखील तुम्ही जर नेट प्रॉफिट जर बघितला, आपण चेक करा, इयर टू इयर कंपॅरिझन जर केलं, 2012पासून सुझलॉन देखील लॉसमध्ये होते. त्यानंतर 21मध्ये प्रॉफिटमध्ये आली, तिचा ग्राफ इन्क्रीज व्हायला सुरुवात झाला. आणि 2023मध्ये तर डायरेक्टली 10-20 पट जरी म्हणला तरी चालत, 100 कोटीचं 2800 कोटीपर्यंत गेलेलं आहे. 1/28 झालेलं. एवढा प्रॉफिट कंपनीला झाला. आणि सेम सुझलॉनचा ग्राफ जर बघितला तुम्ही, चेक करा, सेम मंथली ग्राफ जो आहे, क्रायटेरिया जो आहे, सेम तुम्हाला जेपी पॉवर सारखा दिसेल. त्याच ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स बनत होते. तुम्ही पाहू शकता सेम कंपनीनं या कंपनीचा लो देखील 2019मध्ये 1 रुपयाच्या आसपास होता. 1 रुपयापासून कंपनी लगभग 50 रुपयापर्यंत गेली. हां, याचा प्रॉफिट पण तशाच पटीत इन्क्रीज झालेला आहे. परंतु मला तुम्हाला जेपी पॉवरमध्ये एक गोष्ट सांगायची की जी कंपनी लॉस मेकिंग होती टोटल, ती आता तुमची प्रॉफिट मेकिंग कंपनी आलेली आहे. तुम्ही स्वतः देखील अभ्यास करू शकता. असेच पाठीमागाल्या कुठल्याही स्टॉकबद्दलची माहिती काढून कंपॅरिझन करून इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का नाही हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. परंतु मला जेपी पॉवरमध्ये 17पर्यंत बाय ऑन डिप्स दिसत आहे आणि टार्गेट 35 ते 45 रुपयापर्यंत दिसत आहे. मी तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा नका करू, परंतु ज्या गोष्टी मला वाटल्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. चार्ट काय सांगतोय तो सांगण्याचा प्रयत्न केला. सेम हीच गोष्ट मी मागल्या एक 7 ते 8 मंथपूर्वी HBLला समजून सांगितली होती. HBL पॉवरला ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल बघितला तर जाऊन बघा. 60 रुपयाला मी HBL पॉवर सजेस्ट केलता. 611 रुपये स्टॉक गेला आहे. हा कालावधी खूप नाही, तुम्हीच पाहू शकता. 60 2022 ते 24 संपलेलं नाही, एकच वर्ष झालं. 1 वर्षामध्ये हा स्टॉक लगभग 10 पट इन्क्रीज झाला आहे, लक्षात ठेवा. म्हणून चांगले स्टॉक, चांगले ब्रेकआउट, चांगल्या सेक्टरमध्ये वर्क करणारे स्टॉक सापडा. आता जर तुम्ही विचार केला गेला तर प्रत्येकच ठिकाणी ऑपरेटर आहेत, प्रत्येकच ठिकाणी ऑपरेटरचे गेम आहेत. परंतु आपण जर लॉजिकफुली अभ्यास केला, लॉजिकफुली विचार करून इन्व्हेस्टमेंट केली तर लॉसेसचे चान्स कमी होतात.
बाकी मी तुम्हाला कुठल्याही स्टॉकमध्ये बाय करा किंवा सेल करा बिलकुल सांगणार नाही, परंतु तुम्हाला स्वतःला काय वाटतंय, लॉजिकफुली काय वाटतं याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रालाही आपलं चॅनल शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.